पालघर जिल्ह्यातील मोनोर परिसरातील गायकवाड डोंगरी येथे सोमवारी 20 जुलैला सकाळी सुमारे 8च्या सुमारास संशयित गोमांस वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। घटनेनंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मोनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाहनात 4 युवक असल्याचा संशय असून ते खाजानगर डोंगरी परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे। मात्र संबंधित युवकांची ओळख आणि ते नेमके खाजानगर डोंगरी येथीलच आहेत की नाही याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झाली नाही। वाहनाचा टायर फुटल्याने त्यांनी गायकवाड डोंगरी येथेच वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित संशयितांच्या हालचालींवर क्राईम ब्रांचचे पथक गेल्या 3 ते 4 दिवसांपासून गुप्तपणे नजर ठेवून होते। सोमवारी सकाळी कारवाईची हालचाल सुरू होताच संशयितांना याची चाहूल लागली। त्यानंतर त्यांनी वाहन गायकवाड डोंगरी येथेच सोडून पळ काढल्याचे सांगितले जात आहे। वाहनाचा टायर फुटल्यामुळे त्यांना वाहन तेथेच टाकून फरार व्हावे लागल्याची माहिती समोर आली आहे। मात्र याबाबत पोलीस किंवा क्राईम ब्रांच कडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही। घटनेची माहिती मिळताच मोनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। वाहन ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला असून त्यामधील मालाची तपासणी करण्यात येत आहे। संबंधित मालाचे स्वरूप आणि त्याबाबतचा अंतिम अहवाल येणे अद्याप बाकी आहे। घटनास्थळी मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांचा आरोप आहे की मोनोर परिसरात अनेक वर्षांपासून गोमांस तस्करीचे प्रकार सुरू असून यापूर्वीही अशा स्वरूपाची वाहतूक पकडण्यात आली होती। मात्र संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्याने अशा घटना पुन्हा घडत असल्याचा आरोप त्यांनी केला। यामुळे दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून अशा प्रकरणांना कायमचा आळा घालावा अशी मागणी करण्यात आली। सध्या मोनोर पोलीस आणि क्राईम ब्रांच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून फरार संशयिताचा शोध सुरू आहे। वाहनातील मालाची तपासणी, संशयिताची ओळख आणि या प्रकरणामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे। मोनोर येथील गायकवाड डोंगरी या ठिकाणी आज सकाळी 8च्या सुमारास बजरंग दलाने गोमांस पकडलेला आहे। आपल्या समोर गाडी आहे। ह्या घटनेची माहिती कळल्यानंतर बजरंग दलचे कार्यकर्ते तसेच येथील ग्रामस्थ घटनास्थळी तात्काळ दाखल झाले। ह्या घटनेची माहिती मोनोर पोलीस स्टेशनला देण्यात आली। त्यानंतर मोनोर पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झालेला आहे। नक्की गोमांस कुठून आणलं होतं, कोण होतं, ह्या संदर्भामध्ये आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, त्यांनाच विचारलं। काय म्हणतात तुम्हाला? मी ते सकाळी उठलो ना, आमची पोरं कामाला जातात ना, तर आम्ही डब्यामध्ये आमची पोरं कामाला जायची वाट बघत होती। तेवढ्याची गाडी आली 8 वाजता ना, तर आम्ही त्याला बोललो का तुझं मागचं टायर निघायला बोलतो, एवढं फास्ट बोलायचा तो आणि एक तर मागे बघायचा तो, म्हणून त्याच्या मागे पण लागला असेल ना, तर तो टायरवर लक्ष द्यायचं नाही तिथून तो, आणि थोडं आमच्या पुढे गेलं तर टायर निघूनच पडला गाडीचा। मग ते गाडी त्यांनी परत अशी मागे घेतली आणि आमच्या घराच्या बाजूच्या ठिकाणी गाडी लावली। त्याला बोलतो मी घरलं काय त्याला बोलत होतं, त्याच्यावर आमच्या बाजूचं लक्ष द्यायचं नाही। 4 जण होते, डायरेक्ट गाडीतून निघालून करायला लागले। त्या टायमाला अगर आमच्याकडे ते पोरं असतं ना, तर तसं त्यांनी त्याला कापलं ना, त्याला कापलं तर नसतं, पण त्याला आम्ही जाम घोरलं तर असतात। पण आमच्याकडे फक्त आम्ही दोघीच बायकायचं बाहेर होतो आणि सगळं पोरं कसं कामाला जायची वाट बघत होती ना, तेवढं ते पडलं बस आम्ही एवढं केलं। बस आमच्याकडे सापडले, आम्हाला एवढंच सांगायचं, पण आता ते समज सापडल्यात, पण त्याला पण तुम्ही काहीतरी शिक्षा अशी द्या का त्याला असं हात त्याचा पाहिजे मोडून तुम्ही टाकायला, तर आमच्या हातात द्या। आमच्यात पण होत नसेल आम्ही सांगतो त्याला पोलीस स्टेशनला, पण आमच्या हातात द्या, आम्ही तर मारून नाही टाकतो। किती जण होते? 4 जण होते। आणि गाडी टाकून पळाले ते मग तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही दोघी होती, तुम्ही कोणाला सांगितलं, मग आम्ही जाऊन एवढं पळतात काय, काहीतरी असेल मग गाडीत आम्ही लक्ष, मग आमचं लक्ष झालं का पळतात काय येते साम्यामध्ये गाडी तुमच्या बाजूला थांबवून दिलं, आम्ही जाऊन बघितलं गाडीत काय तू बघितलं काय हे बळी दिसतं त्याच्यात जास्त, तेव्हा ते खास पडले ते। मग आम्ही कोरोना बद्दल पडले ते फरार झाले, मग काय केलं मारून। तर आम्हाला असं सांगायचं मग पोलीस स्टेशनला का त्याला मारवार ते असेच करतात। माझ्या पण असं झालेलं होतं, ते मागे झालेलं होतं, काय बोलतात तर आम्ही असं परत करणार नाही। आता पण बघा 1 वर्ष पण झालं तर परत तेच आहे। काय सांगायचं त्याला, तुम्ही आता आम्ही पोलीस स्टेशन असे करतो त्यांच्या का त्यांना पकडा, आता तुमच्याशी पण नाही होत असेल तर आमच्या हातात द्या, काय करायचं तर मग आम्ही करू बरोबर।
टायर निघाला म्हणून त्याचं तो. आज जर आमच्या पोरांचं काय झालं असतं तर ही भरपाई कोणी दिली असती? पोरांचा जीव आमच्या आणला असता परत त्यांनी. ते गेल्यानंतर त्या बायकांनी काय लायचं समजा मला आता तुम्ही माफ करा, आताचा गुन्हा मला माफ करा. त्यांच्या बायका पण आले होते हो. बरीच वर्ष झाली म्हणजे हे चालतंय सर्व. हे कधी बंद होणार आहे आम्हाला माहिती नाही. आता मागच्या श्रावण महिन्यामध्ये पण नदीमध्ये सर्व गोमांस टाकलेलं ते पाणी आम्ही पितोय. तर आमचा धर्म नष्ट होतोय. म्हणजे आम्हाला डायरेक्ट टार्गेट करतायत का ते की तुम्ही आमच्यासाठी लढा, असं डायरेक्ट टार्गेट करतात का? आम्ही त्यांना सांगतोय, डायरेक्ट आम्ही सांगतो. आणि ती पण गर्भवती गाय कापलेली, त्या गायीमध्ये पिल्लू होतं. म्हणजे डायरेक्ट आम्हाला टार्गेट करतात का ते? तसं असेल तर आम्ही पण टार्गेट करतोय त्यांना. दंगल पेटवायचे आणि दंगल पेटवत ते पण सांगा आम्हाला. आता गोमांस तुम्ही एवढं कापतायत, आता 300-400 किलो गोमांस आहे. तर गाय आमची देवी आहे आणि त्याला तुम्ही कापतायत. आम्ही पाया पडतो, पूजा करतो आणि हे जर होत असेल, हे कधी बंद होणार आहे आम्हाला सांगा. हे कधी बंद होणार? 36 कोटी देव आमच्या. म्हणण्याचे असे आहे का उद्या उठून जर आता याच्या अगोदर ही घटना झालेली आहे, याच्या अगोदर पण ही घटना झालेली आहे. त्याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनला केस पण दिलेली होती, इन्फॉर्म केलेलं होतं. ग्रामपंचायतमध्ये पण आम्ही हे कळवलेलं होतं का बाबा आपल्या जवळच ह्या गोष्टी होत आहेत. आणि त्या पोलीस लोकांना सगळ्यांना माहिती आहेत आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जेवढे अधिकारी आहेत तेवढे सगळ्यांना माहिती आहेत की हे कुठे होतं आणि काय होतं. पण याच्यावरती काहीही कोणीही ऍक्शन घेतलेली मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांची एवढी डेअरिंग होते. आज ही एवढी मोठी गोष्ट इथे झालेली आहे, एवढी मोठी गोष्ट झालेली आहे. ह्या घराला अक्षरशः गाडी घसून आलेली आहे. मागे आली गाडी. ही गाडी घसून मागे आलेली आहे. जेव्हा या गाडीचा टायर निघाला तेव्हा त्यांना वाटलं का आता आपण कुठे जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी पळ काढला इकडनं. त्यांनी पळ काढलेला आहे. त्याच्यामुळे याच्यावरती काहीतरी ठोस पुरावा झाला पाहिजे. नाहीतर सरळ सरळ आरोपीला आमच्या हातामध्ये द्या. आम्हाला काय करायचं ते आम्ही करतो. आमच्या हातात द्या तुम्ही. आता आम्ही इथे उपस्थित हां. जर त्यांना खरोखर दंगल घडवायची असेल, आणि मी पोलीस प्रशासनाला पण विनंती करतो का तुम्ही या बाबतीत जर ऍक्टिव्हेट असाल, आता तुम्ही पाठलाग केला आम्ही मान्य करतो, तुम्ही पाठलाग केला नाही, तुम्ही पाठलाग केला. आम्ही त्यांना विचारलं होतं आम्ही पाठलाग करतोय म्हणून ही गाडी इथपर्यंत आली. चांगली गोष्ट आहे, तुम्ही पाठलाग केला. पण उद्या उठून एखाद्या माणसाचा किंवा एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या मुलाचा जीव गेला असता तर मग शासनाने काय केलं असतं या गोष्टीसाठी? आता हवे आहे का? मी प्रशासनाला पण विनंती करतो की तुम्ही याच्यावरती कडक कारवाई करायची. आणि हे जवळचे धंदे आहेत, जवळचे व्यक्ती आहेत, आम्ही त्यांच्या परिचयाचे आहेत. आम्ही वारंवार त्यांची नावंही सांगितलेले आहेत, परंतु कुठल्याही प्रकारची शासन दखल घेत नाही. फक्त 4-5 महिने का परत खायचेच. प्रशासनाला मी आता कळकळीची विनंती करतो की याच्यावरती ठोस पुरावा झाला पाहिजे काहीतरी. नाही तर याच्यानंतर आमच्या उठून एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तर मग याला जिम्मेदार कोण? अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.